तर इथला कंत्राटी कामगार जास्त आहे आणि कायम कामगार कमी आहे. हाच मोठा 200 कायम कामगार आहे आणि 450 कंत्राटी आहे. आणि स्वरूप जर फॅक्टरीचं पाहिलं तर कायम कामाचं आहे. म्हणजे काय होतंय का कंत्राटी कामगार केव्हा ठेवता येतं? का जेव्हा कामच कंत्राट त्या पद्धतीचं सर कंत्राट पद्धत म्हणजे 2 महिने चालणारं, 3 महिने लगातार नाही आहे, नियमित काम नाही आहे. तर तिथं नियमित कामाला जर कंत्राटी नेमत असेल, तर ते कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे. त्याबाबतचे काही विषय आहे. काही महिलांना पी-एफ वगैरे, ग्रॅज्युइटी वगैरे भेटलेली नाही आहे. तोही विषय आहे, तो तर कायद्यानं द्यायलाच पाहिजे. आणि या सगळ्या मागण्या घेऊन आता 15 एकंदरीत मुद्दे आहे. त्याच्यावर आता 7 दिवस वाट पाहू, नाहीतर मग आंदोलनाच्या भूमिका घेऊ. आणि आज आता आम्ही निवेदन दिलेलं. याच्यावर इथं मुद्दामून हजर नाही आहे असं एकंदरीत चित्र आहे. पण डायरेक्टर अशोकजी राठी आहे त्यांच्यासोबत आमची चर्चा झाली. आणि त्यांनी आमच्या लेखी निवेदनाला 8 दिवसात उत्तर लेखी स्वरूपात देऊ, असं त्यांनी सांगितलं. पण भारताचा काय जगाचा इतिहास आहे. कामगाराला शोषण करूनच कंपनीचे नफे वाढलेले आहे. हे तर अधोरेखित आहे. तुम्हाला माहीत आहे, जसं शेतकऱ्याला लुटून जेव्हा देश चालतं, तसंच कामगाराला शोषण करून कंपन्या मोठ्या होतात. त्यांच्या अधिकाऱ्यांचे पगार 50, 60, 70,000 राहतं. यांचे कॅबिन, यांचे सगळे चोचले पुरवाले कंपनीला पैसे असतं. पण कामगारासाठी मात्र यांच्याकडे पैसे नसतात. म्हणजे त्यांना मुद्दामून ताणून घ्यायचं, गुलामीसारखं. ते जे पूर्वीची गुलामी थोडी बदल झाला, पण गुलामीचे विचार मात्र कायम आहे आणि ते प्रहार मोडून काढल्याशिवाय राहणार नाही. ताकदीनं मोडेल. कंपनीला आमचा निर्वाणीचा इशारा आहे का या कंपनीनं आमच्या कामगारांच्या घराच्या चुली चालू ठेवल्या, पेटवल्या. त्याच्याबद्दल आभारच आहे. परंतु सेशन्स करून त्यांना कुठलंतरी आम्ही पाहतोय त्यांच्यावर अन्याय करून जर काही होत असेल, तर ते आम्ही सहन करणार नाही. चाहे कितना भी बंदोबस्त लगा दे, कुछ भी लगा दे. एकदा आम्ही भूमिका घेतल्यानंतर त्याची आर-पारची लढाई केल्याशिवाय आम्ही राहत नाही. त्यांचा विषय आहे ना, विलिनीकरण करायचं, नाही करायचं, कशासाठी करणार आहे. ते 2 पक्षाचा विषय आहे. आपण काय बोलणार आहे? आमचा तर पक्ष इतका लहान आहे. आम्ही काय बोलणार त्याच्यात? आम्ही कार्यानं मोठे आहोत, पण राजकीयदृष्ट्या आम्ही फार लहान आहोत. 30 जून सरकारची आहे, 1 जुलै आमची आहे. 1 जुलैला या महाराष्ट्रातलं रेल्वेचं चाक धावू देणार नाही. बरं तुम्हाला माणसं दिसणार नाही रेल्वे रुळावर, पण रेल्वे धावणार नाही हे 100. आम्ही त्याचं टेक्निक शोधून काढलेलं आहे. ज्यादा से ज्यादा 100 आदमी पूरी महाराष्ट्र का रेल रुखा देईल. आता ते अनेक संशय आहेत. कसं आहे माझं काय मत आहे का भाजप म्हटलं का आता संशयामध्येच पाहतं. म्हणजे त्यांनी खांद्यावर हात टाकला, तरी लोकं म्हणते हा मेला. त्याच्या खांद्यावर आपण टाकला तरी लोकं म्हणतात ते ते काय सापासारखे लोकं आहे. ते विषारी नाग आहे साप भाजप म्हणजे. त्याच्यानं तो भाजपसोबत दुश्मनी भी नहीं, दोस्ती भी नहीं. हम तो दुश्मनी कर चुके हैं. त्याच्यानं ते कधी नाक पाठवू शकतं आमच्याकडे. काय होतंय आखरी जर काही करायचं असलं तर तिथे चान्सेस वाढतात ना प्लास्टिकमध्ये. काचेमध्ये थोडे चान्सेस कमी होते. दुसरं काय? म्हणजे संभ्रम असेल कुठे ना कुठे. आणि मुळात अजितदादा म्हणे माझ्याजवळ पण फाईल आहे. अजितदादाची फाईल भाजपकडे होती. अजितदादाच्या लक्षात आलं का भाजपवाले जर फाईल ठेवू शकते, तर आपणही फाईल ठेवू शकतो. आता त्यांची फाईल जर भाजपला भारी पडत असेल, तर हे किंतु परंतु पुन्हा निर्माण होते. मला एक सांगा, साधी एस-टी बस आपण डेपोत जागा असल्यावरच लावतो का नाही? आता जागा दिसलीच नाही. म्हणजे साधी गोष्ट आहे का फ्लाइट जर आहे, विमान जर ते आहे, तर ते कुठल्याही 1000% जेथपर्यंत लँडची स्थिती येत नाही, तेपर्यंत उतरायचं नाही. हे सगळ्या गाईडलाईन्स आहे आणि त्याला कार्यक्रमच देतं, का इथं जर उतरलं जात नसेल, तर तुम्ही दुसरा एअरपोर्ट देतं ते लगेच. 1-2 तास पुण्याचं अंतर होतं अर्ध्या तासाचं. का बरं केलं नाही? प्रश्नचिन्ह आहे. का एवढी जोखीम त्या पायलटनं कशी घेतली? त्या संबंधित अधिकाऱ्यानं कशी घेतली? जिथं अजितदादा म्हणजे एक उपमुख्यमंत्री असताना सुद्धा जर अशा प्रकारचे अपघात होतात, तर म्हणजे आमच्या यंत्रणा किती किळस झालेल्या आहेत. हे किळसवान प्रकार आहे, लक्षात घ्या. बरं झालं ते बाजूच्या वस्तीनं नाही पडलं. गेलं होतं ना बाकीचे लोकं आधी. बरीच माहिती गेली आहे. माझ्या अमरावती बँकेनं आम्ही आता 3ऱ्या क्रमांकावर माहिती देण्यात आम्ही 3ऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रात.
एक कुठलीतरी नगरची बँक आहे आणि एखादी कुठली आहे. आम्ही सगळी माहिती अपडेट करून दिली आमच्या बँकेनं, जे सरकारनं मागितली होती. पण सरकार थोडी बेईमानीनं वागतं असं मला वाटतंय. का ते चालू कर्ज माफ करण्याच्या भूमिकेत नाही आहे. फडणवीस साहेब नेहमी बोलायचे, का बाबा दुष्काळ पडल्याशिवाय कर्ज कसं माफ करावं? नेमकं यावर्षी दुष्काळ पडला आणि भावही कमी भेटला. तुम्हाला माहीत आहे हमीभावात खरेदी झाल्या नाही. झाल्या त्या फार लेट झाल्या आणि त्याच्यामुळं दुष्काळ असणारा जो या 3-4 वर्षातला मोठा दुष्काळ आपण यावर्षी पाहिला आणि दुष्काळाचेच वर्ष जर फडणवीस साहेब घेत नसेल, तर याच्यासारखं दुर्दैव काय आहे? त्यासाठी लढावं लागेल. आता जिल्हा आंदोलन करू, शेतकरी येऊ नाही येऊ. आम्हाला करावं लागते. मत मारा नोका मारू. नेमकी आम्ही भूमिका शेतकरी म्हणून नेमकी भूमिका काय? आता कसं आहे तो ठेका आरोग्यमंत्री किंवा सचिवानं काम दाखवलं असेल. त्यांना ठेका जर एकत्रित काढला, तर पहिले कसं सिव्हिल सर्जनला औषध घेताचे अधिकार होते आणि उपसंचालक. आता ह्या सगळ्या औषधी घेताचे अधिकार ठेवले मंत्रालयात. आणि पुऱ्या राज्यातले हजारो कोटीचं औषध आता मंत्रालय खरेदी करते. लावला गेम बरोबर. आता कमिशन खा आणि इकडे औषध महाग करा. ये सगळी गेमबाजी है। ना खाने दूँगा, ना खाऊँगा, सबसे ज़्यादा खाने वाला अगर कोई है देश के अंदर तो बीजेपी है. सबसे ज़्यादा. सगळ्यात जास्त खाणारे. हे वरबडून-वरबडून खाऊन राहिले. म्हणजे पहिले टेंडर कोणाला द्यायचं याच्यासाठी पैसे खात होते. आता हे टेंडर देण्यासाठी पैसे खाते. समजा 4 बिल असेल तर 4 बिलचे वेगळे पैसे पण द्यावे लागते. म्हणजे काय म्हणतोय बजेटच नाही आहे, पैसेच नाही आहे. पैसे नाही आहे म्हणून मग पैसे द्या, मग बिलं काढा. तुम्ही सांगा एम-आर-एच-चे पैसे अजून भेटले नाही मजुराले. 3 महिने झाले एम-आर-एच-वाल्याचे. संजय गांधीचे लाडकी बहिणीचे पैसे 2 महिन्याच्या भेटले नाही. तुमच्या अपंगाचे पगार भेटत नाही आहे वेळेवर. ज्याला 2 पाय नाही, त्याला सालेहो तुम्ही पगार वेळेवर देत नसून तुमच्या कुठं मारावं रे? मारली नाही पाहिजे आता. आम्ही पाहतोय योग आले तर मारू त्यांच्या कानपट्टीच्या हितासाठी एवढे महत्त्वाचे आहे. कदाचित ज्यांना सुरक्षा पुरवल्या जातं, हे म्हणजे राष्ट्रच आहे ना हो. म्हणजे ते तुमची बाकी जनता खड्ड्यात 35-53 लाख कोटीचं बजेट मांडलं केंद्र सरकार. त्यातले 23 लाख कोटी त्या कर्ज आणि व्याजातच गेले. म्हणजे राहिले त्याच्यातले 10 लाख कोटी पुन्हा प्रशासकीय वगैरे असं जर केले, तर 35 लाख कोटी कुठे गेले? तर ते सामान्य माणसाच्या घरात आलेच नाही. आणि उरलेल्या शेतकऱ्यासाठी किती तरतूद केली? 1,83,000 कोटीची. बरोबर आहे. आता या सरकारनं जे काही ड्रिल केली तिकडे, त्याच्यामध्ये काय प्रभाव मोदीजीवर आहे किंवा ब्लॅकमेलिंग करतं का अमेरिका मला माहीत नाही. त्याच्यामुळं किमान दूध उत्पादक शेतकऱ्याचं, कारण आयात आता शून्य झालेला आहे, दूध उत्पादक जे काही पदार्थ आहे त्याच्यावर. तर एका वर्षात 1,00,000 कोटीचं नुकसान होणार आहे, दूध उत्पादक शेतकऱ्याचं. बजेट किती शेतकऱ्याला आहे? तर 1,00,000 कोटी. नुकसान किती? तर 1,00,000 कोटी. हे एका पदार्थावर बोलतो बरं. हे फार मोठी डीलिंग आहे आणि कापूसचं पहा ना तुम्ही. कापसाचं जर आज आयात झाली नसती, 25 ते 30 लाख गाठी आयात केल्यामुळं कापसाचे भाव 7,000 वर येऊन थांबले ना भाऊ. आम्ही गेलो असतो 12,000 वर जर कापूस आयात झाला नसता तर. पण ते काय असं आहे, आम्ही शेतकऱ्यासाठी भिंत बनवू. आम्ही शेतकऱ्याला म्हणजे बाजीप्रभू होऊ. ते अमेरिकेतली ते म्हणतात ते कुठलंच काही येऊ देणार नाही आणि आम्ही मोदीजी दोनही हातात तलवार घेऊन लढणार. आता यायच्याच कुठं तलवार गेली पाहावं लागेल, शोधावं लागेल. तुम्ही मतदारांना व्यवस्थित वाचा. मतदार काय भूमिकेत असतं. तुम्ही सांगा जिल्हा परिषदला जर भाजप आणि शिंदे सेना जर वरचढ ठरत असेल, इतक्या ताकदीनं येत असेल, म्हणजे जिल्हा परिषदचा मतदार म्हणजे ग्रामीण मतदार, शेतकरी मतदार, हाय जर बी-जे-पीले आणि युतीतल्या पक्षाला व्होट मारत असेल, तर मग राहिलं काय मतदारामध्ये? कसं आहे, लोकशाही पाहिजे म्हणतात लोकं, पण लोकशाही जोगते लोकं तर पाहिजे का नाही? इथं लोकशाही जोगते लोकच राहिले नाही. व्यवस्था अशी आहे, का जितना लुटना है उतना लूट लो, जितना जमता है उतना जमा लो आणि मुळात राजकारणी लोकांना धर्म आणि जात ह्या अजेंड्यावर आली आहे देशामध्ये. इथं धर्म, जात आणि नाहीतर पैसा. या 3 गोष्टीनं या लोकशाहीला खाल्लेलं आहे. पण जोपर्यंत आम्ही राष्ट्रीयत्व खरं स्वीकारणार नाही, मी राष्ट्रावर प्रेम करणं शिकणार नाही, मी या भूमीवर प्रेम करणार नाही. पण ते प्रथम स्थानी आहे का? भारत प्रथम स्थानी आहे का देशामध्ये? धर्म प्रथम स्थानी आहे. जात प्रथम स्थानी आहे. प्रत्येकाच्याच जातीतला. एका धर्माचा नाही बोलत.
त्याच्यानं इथं गरीब गरीबच राहणार आहे. श्रीमंत श्रीमंत. आणि मग श्रीमंत लोकं काय करण? का आता तुला ताप आला ना, हे क्रोसिनची गोळी घे. थोडासा उतरला का कामाला लाग. म्हणजे निवडणूक आली का हे चिकन आणि मटण खाय किंवा पैसा घे. नाहीतर मग जाती धर्माचं तेरामाशीने मारलं. का तो मूळ शेतकऱ्यानंच मतं मारले का नाही भाजपच्या कमळले भाऊ? नाही मारले का? आम्ही आंदोलन पावसामुळं आणि एकंदरीत सगळ्या ह्याच्यातून मागं घेतलं, तर आम्हाला लोकं बोंबलले. आणि आता तुम्ही मतच लेकं भाजपले मारले. आता कुठे गेलं रे तुमचं शेतकरी? जय जवान, जय किसान. काय चाललं काय? तुम्ही जे म्हणता ना मतदाराला जमणार नाही आणि मतदार संभ्रम. मतदार खायचा संभ्रमात आहे. मतदार म्हणते जिधर से मिलता है, कुछ लोग तो ऐसे है मतदार, त्या जिकून भेटन तिकून जमवून टाक सायाले. तुम्ही सांगतोय माझे काही कार्यकर्ते मी 20-20 वर्ष त्या कार्यकर्त्याला खत-पाणी घातलं, ताकद दिली. तो कार्यकर्ता वेळेवर बीजेपीला वाटलं का नाही बाबा हा निवडून येतो, त्याला घेऊन घेतलं. कार्यकर्ता चालला गेला बीजेपीत, तो निवडून आला. बरं वाटलं, समाधान आहे. आता कार्यकर्ते सुद्धा राजकीय पक्षाला भाड्यानं घ्यावं लागतं. हे व्यवस्था आहे. कोण जाग्यावर आहे? नेता जाग्यावर नाही, कार्यकर्ता जाग्यावर आहे का? तोही नाही. आणि मतदार आहे 50% जाग्यावर नाही आहे भाऊ. अर्धे मतदानाला जात नाही आणि उरलेले मतदानाला जाते. तो काही गेम करते आणि बरे बिचारे इमानदार राहते. ते झोपून पश्चाताप करत राहते. ते तुमच्यासमोर येतही नाही तुम्ही त्याच्यापर्यंत जाता.